अमरावती. प्रत्येक शहराला एक संपन्न इतिहास असतो. तो इतिहास सुवर्ण पानात नोंदवला जातो जेव्हा तेथील संघर्ष स्वतःचा इतिहास घडवतो. हमालपुरा, 5 ऑगस्ट 1955. संघर्षाला नवा चेहरा मिळाला. हमालपुरा म्हणजे दारिद्र्यानं पूर्णतः ग्रासलेला मोहल्ला. अशा प्रतिकूल परिस्थितीत डॉक्टर सुधीर मेश्राम यांनी राखेतून उंच भरारी घेऊन डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षणाच्या मूलमंत्राला स्वीकारत नवा इतिहास रचला. गरिबी, दुःख आणि भूक यांचं तुंतुरनं वाजवता अथक मेहनत, चिकाटी, सातत्य आणि मैत्रीभावातून आपल्या शिक्षणाची दिशा ठरवली. त्यामुळेच मायक्रोबायोलॉजी विषयात नवी दिल्ली येथे PhD आणि हॉलंड येथे पोस्ट डॉक्टरेट पदवी त्यांनी संपादन केली. प्रयोगशाळा ते जमीन या उपक्रमाअंतर्गत अत्यल्प कमी दरात स्वदेशी शाश्वत स्वरूपाचं पर्यावरणाशी निगडीत तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलं. 8 दीर्घ शोध प्रकल्प पूर्ण केले आणि 2 पेटंट मिळवले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथे राजीव गांधी बायोटेक्नॉलॉजी केंद्राची त्यांनी स्थापना केली आणि संचालक पद भूषवलं. या कार्याची पावती म्हणून महाराष्ट्र शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. डॉक्टर सुधीर मेश्राम यांची ही झाली एक बाजू. शिक्षक दिनी म्हणजे 5 सप्टेंबर 2011 जळगाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे त्यांच्या प्रशासकीय कामकाजाचा नवा अध्याय घेऊन उगवली. जळगाव येथे आपल्या 5 वर्षाच्या कुलगुरुपदाच्या कालावधीत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांसमवेत विद्यापीठानं सामंजस्य करार केले. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. यात प्रयोगशाळा ते जमीन, ज्यात जैव तंत्रज्ञानाद्वारे कमी खर्चात शेतीच्या उत्पादनात वाढ, जळगाव, धुळे, नंदुरबार या 3 जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक ठिकाणी दुर्गम भागात शेतकऱ्यांच्या कार्यशाळा घेतल्या. प्रयोगशाळा ते उद्योग यात विद्यापीठ उद्योजक आंतरसंवाद कक्षाची स्थापना केली. व्हिजन 2040 विद्यापीठाची 25 वर्षातील विकासाची वाटचाल दर्शवणाऱ्या आराखडा पुस्तकेचं प्रकाशन, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल यासह पुरस्कार योजना, उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य, शिक्षक, वर्ग 1 ते वर्ग 4 शिक्षकेतर कर्मचारी आणि दैनिक वेतनिक यांच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी दरवर्षी पुरस्कारांचं वितरण सुरू केलं. डॉक्टर सुधीर मेश्राम यांनी देशातील नामांकित तज्ज्ञांचं विद्यापीठाला मार्गदर्शन मिळावं म्हणून थिंक टँकची स्थापना केली. आपल्या कार्यकाळात नॅक पुनर्मूल्यांकनाच्या 3ऱ्या साखळीत विद्यापीठाला अ श्रेणी मिळवून दिली. भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयानं जाहीर केलेल्या देशभरातील उत्कृष्ट 100 विद्यापीठात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला 59वे स्थान तर महाराष्ट्र पारंपरिक विद्यापीठात 2रे स्थान मिळवून दिले. अद्ययावत अभ्यासक्रमांची पुनर्रचना आणि ॲडव्हॉक बोर्डाची स्थापना, करिअर 360 या नियतकालिकाने केलेल्या सर्वेक्षणात उमवीला देशात 27व्या स्थानी स्थान मिळालं. बहुपर्यायी प्रश्न पद्धती त्यासोबत चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम, विद्यापीठात प्रशाळा पद्धतीचा अवलंब, विचारधारा प्रशाळा या अंतर्गत साने गुरुजी, महात्मा गांधी, महात्मा फुले, स्वामी विवेकानंद, गौतम बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज अध्ययन आणि संशोधन विभाग त्यांनी सुरू केले. विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रेरणा मिळावी यासाठी विद्यार्थी संशोधन योजना, डॉक्टर APJ अब्दुल कलाम विद्यार्थी भवन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा प्रशाळेची स्थापना तसंच सामाजिक उपक्रमात स्मार्ट विलेज योजना त्यांनी राबवली. याकरिता 5 गावं त्यांनी दत्तक घेतली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाच्या अनुषंगानं काही अभिनव आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या कार्यक्रमाची रचना त्यांनी केली. त्यात मानवतेचा संस्कार रुजवणारा विचार महोत्सव म्हणजे समता विद्यार्थी प्रबोधन महोत्सव, विविध विचार प्रवाहांच्या विद्यार्थी चळवळी आणि संघटनांना एकत्र आणून 2000 प्रतिनिधींचं ऐतिहासिक नव्या क्रांतीची बीजं रुजवली गेली. यामागे डॉक्टर सुधीर मेश्राम यांची भूमिका व्यक्तिनिष्ठतेपेक्षा राष्ट्रनिष्ठा हेच भारताचं आणि मानवतेचं कल्याण करेल हा संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर कोरला जावा, संविधानाच्या तत्वांचा जागर व्हावा आणि सामाजिक न्यायाची संकल्पना विद्यार्थ्यांना समजून घ्यावी आणि त्यासोबत त्यांनी आत्मसात करावी. डॉक्टर सुधीर मेश्राम यांच्या सामाजिक जाणिवेसोबतच राजकीय संघटन आणि चळवळी
यांची रुजवात त्यांच्या शालेय जीवनापासूनच त्यांच्यात घट्ट रोवली गेली. त्यामुळेच कॉलेज जीवनात चळवळी आणि राजकीय मैत्रीपूर्ण संबंध अधिक सजग झाले. दिल्ली येथील पुसा विद्यापीठातील स्टुडंट युनियनचे अध्यक्ष असताना वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांमध्ये एकोपा करण्यात ते यशस्वी झाले. आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासाकरता क्रीडा, नाट्य, संगीत आणि या कलागुणांना त्यांनी सक्षमपणे अंगीकारलं. त्यामुळेच चांगले विचार, चांगले वाचन आणि चांगले मित्र ही आयुष्यभराची शिदोरी झाली. राजकीय, सामाजिक जीवनात माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी, बिहारचे माजी राज्यपाल रासू गवई, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुखदेव थोरात, माजी मंत्री नितीन राऊत, UGC माजी अध्यक्ष यशपाल शर्मा, ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, डॉक्टर स्वामीनाथन आदींचं मार्गदर्शन आणि सहकार्य मिळालं. डॉक्टर सुधीर मेश्रामांना प्राण्यांबद्दल देखील लळा आहे. त्यामुळेच मॅक्स आणि ब्रुनो हे त्यांचे पाळीव कुत्रे खास आहेत. डॉक्टर सुधीर मेश्रामांच्या जीवनसाथी डॉक्टर ज्योत्स्ना यांनी पारिवारिक जबाबदारी समर्थपणे पेलत डॉक्टर सुधीर मेश्राम यांना त्यांच्या कर्तृत्वाच्या प्रत्येक महत्त्वपूर्ण टप्प्यावर साथ दिली. यासोबतच त्यांचे पुत्र सिद्धार्थ आणि सुनबाई विनया यांनी देखील त्यांच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना सोबत केली आहे. परंतु डॉक्टर सुधीर मेश्राम त्यांच्या यशाचं सारं श्रेय आपल्या आई सुमनबाई आणि पत्नी डॉक्टर ज्योत्स्ना व मुलगा तसंच सुनबाई यांना देतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची, प्रेरणांची, देश विकासाच्या, शिक्षणाच्या संदर्भात पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते सतत कटिबद्ध आहेत. हमालपुरा ते कुलगुरू इथपर्यंतचा प्रोफेसर डॉक्टर सुधीर मेश्रामांचा प्रवास हा थक्क करणारा असाच आहे. प्रतिकूल परिस्थितीत अनिष्ट रूढी परंपरेचं पायकत्व स्वीकारलेल्या समाज व्यवस्थेचा इतिहास बदलण्याचं धाडस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्या वाटेवरील एक पांथस्थ डॉक्टर सुधीर मेश्रामांनी आपल्या शिक्षणाच्या बळावर एक पाऊलवाट निर्माण केली. ही पाऊलवाट अनेकांची प्रेरणा ठरेल.